MIDC ऑरिक सिटीचा आढावा घेण्यात आला असून 9 एकर ऐवजी 15 एकर मध्ये DMIC मार्फत क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुढील 2 वर्षांमध्ये औद्योगिक विकास क्षेत्रात फार मोठे क्रीडा संकुल निर्माण होत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासह हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जिल्हा मराठी विकास केंद्र सुरू करण्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याबाबतची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली। छत्रपती संभाजीनगरच्या आजच्या दौऱ्यामध्ये ऑरिक सिटीचा आढावा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतला, MIDCचा देखील आढावा घेतला आणि 2-3 महत्त्वाचे निर्णय छत्रपती संभाजीनगरसाठी आम्ही आज जाहीर केले। त्याच्यामध्ये ऑरिक सिटीमध्ये 9 एकर जमीन ही क्रीडा संकुलासाठी आरक्षित करण्यात आलेली होती आणि क्रीडा संकुलाची आरक्षित जमीन ही वस्तीपासून लांब होती। त्यामुळे तिथल्या इंडस्ट्रीच्या लोकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी, विशेषतः जे विलास बापू असतील, खासदार संदीपान भुमरे साहेब असतील, यांनी मागणी केली की ती मानवी वस्तीच्या जवळ असली पाहिजे, कारण मुलांना तिथे खेळायला जाणं, तिथे चांगल्या पद्धतीचं स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर उभं करणं, यासाठी जागेचा बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला। 9 एकरच्या ऐवजी 15 एकरमध्ये आता DMICच्या मार्फत हे क्रीडा संकुल उभारण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। त्याच्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचा देखील निर्णय झालाय आणि पुढच्या 2 वर्षामध्ये हे छत्रपती संभाजीनगरसाठी औद्योगिक विकास क्षेत्रामध्ये फार मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी निर्माण होईल। अजून आपल्याला एक माहिती आहे की आपण 50 एकर जमीन आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरसाठी दिलेली होती आणि अनेक वर्षापासून मागणी होती की DMIC मध्ये हे संकुल उभं करावं। त्याच्यामुळे त्याचा पार्ट 1 जो आहे त्याच्यासाठी आम्ही आता पैसे देतोय आणि त्या पैशामधनं पुढच्या 2 वर्षामध्ये एक्झिबिशन सेंटर उभं करण्याचा देखील निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। अनेक रस्त्याला मंजुरी दिलेली आहे, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न, उर्वरित प्रश्न जे होते ते सोडवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। हा सगळा आढावा MIDC आणि ऑरिक सिटीमध्ये जाऊन मी घेतला आणि आता आपण बघितलं असेल की छत्रपती संभाजीनगर मधल्या सगळ्या साहित्यिकांना मी संवादासाठी या ठिकाणी बोलवलं होतं, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं आणि पहिला संवाद महाराष्ट्रातला आज मी या सगळ्या छत्रपती संभाजीनगरांच्या साहित्यिकांशी, लेखकांशी, कवींशी केला आणि त्याच्यातनं एका निर्णयाप्रत आपण आलो की छत्रपती संभाजीनगरला देखील साहित्यिकांचा मोठा वारसा आहे। त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी भाषा विभाग हा कलेक्टर ऑफिसमध्ये सुरू करण्याचा निर्णय आम्ही जो घेतलाय, त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत की मराठी भाषा विभागाला देखील जागा उपलब्ध करून द्यावी। मराठी भाषा अधिकारी त्या ठिकाणी येईल आणि त्याचं कार्यालय 2 महिन्यामध्ये इथे सुरू होईल। आणि अजून एक जो महत्वाचा निर्णय घेतलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावानं ते जिल्हा मराठी विकास केंद्र जे करायचं होतं ते देखील संभाजीनगरमध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्यासाठी 10 कोटी रुपये हे मराठी विभाग खर्च करणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जर साहित्यिकांच्या काही चर्चा ऐकल्या असतील, जे साहित्यिकांनी किंवा लेखकांनी मला सांगितलं ते त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करतोय। बोलीभाषाचा विभाग असेल, ग्रंथालय असेल, रिसर्च करण्याची प्रक्रिया असेल, तिथे येऊन अभ्यास करण्याची प्रक्रिया असेल, हे सगळं छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी विकास केंद्रामध्ये सुरू होईल। तर ते 10 कोटी रुपये मंजूर करण्याचा देखील निर्णय आज या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे। दोन्ही बैठका अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाल्या। अनेक सूचना मला मराठी भाषेसाठी देखील आलेल्या आहेत। मराठी भाषेच्या अंतर्गत बोली भाषांचा शब्दकोश तयार करावा ते देखील करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। त्याच्यामुळे अनेक गोष्टींवर अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि त्याच्यातनं छत्रपती संभाजीनगरला मराठी भाषा अंतर्गत देखील आणि उद्योग विभागाअंतर्गत देखील निधी देण्याचा निर्णय उद्योग मंत्री म्हणून आणि मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे एक्झिबिशन सेंटरला पहिले सुरुवातीला 50 कोटी रुपये आणि क्रीडा संकुलाला देखील सुमारे 50 कोटी रुपये असे 100 कोटी रुपये त्या परिसरामध्ये आम्ही देण्याचा निर्णय घेतला। हा, ते स्टेडियम क्रीडा संकुलची कॉन्सेप्ट असते। स्टेडियम म्हणजे ग्राउंड असेल, तिथे क्रिकेट खेळतील, फुटबॉल खेळतील, अजून मल्टीपर्पज स्टेडियम करण्याचा हेतू आमचा आहे। त्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय घेतलाय। तो प्लान आल्यानंतर आम्ही तुम्हाला पण दाखवू
पण 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचं टेंडर काढून काम सुरू करण्याचं आमचं निश्चित झालेलं आहे. हो, जिथं 50 एकरची जागा दिली तिथं. स्टेडियमचा दर्जा कसा राज्य पातळीवर आणि आता दर्जापेक्षा छत्रपती संभाजीनगरची मुलं तिथं चांगली खेळली पाहिजेत. आता त्या इंडस्ट्रीमध्ये सुमारे 1 लाख लोक काम करणार आहेत. त्यांच्या मुलांना देखील सुविधा उपलब्ध असली पाहिजे. त्याच्यामुळे तिथल्या ग्रामपंचायतीच्या आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर 47,000 एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या आहे, 37,000 आहे, 30,000 आहे. त्यामुळे एक फार मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी उभं राहील. आपल्याला घडले होते जमिनीच्या रेटच्या संदर्भात काय तो प्रश्न केव्हा निकाली? ते जमिनीच्या रेटच्या संदर्भामध्ये त्यांना मी काही गोष्टी आज सांगितल्या. जमिनीचे रेट प्रचंड पद्धतीनं आपण जर मागणी केली तर तिथं उद्योजकांना देखील जागा देत असताना ते सगळे पैसे त्या जमिनीवर लोड करावे लागतात आणि जमीन महाग होते. त्याच्यामुळे जर आम्हाला परवडणाऱ्या रेटमध्ये जमीन असेल तर आम्ही ती नक्की अक्वायर करू आणि ती जमीन त्यांनी आम्हाला परवडणाऱ्या रेटमध्ये द्यावी, अशा पद्धतीची विनंती त्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही केली. किती मागणी देते? आता मागणी मला माहित नाही, पण रेट जास्त आहे. इन्व्हेस्टमेंट वगैरे चांगली करताय, बरेचसे उद्योग आहेत, मोठी गुंतवणूक होती. पण गेल्या काही 4-5 महिन्यांमध्ये उद्योजकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले. त्याच्यामध्ये थोडंसं एका मॅनेजरला सुद्धा मारहाण केली. त्याच्यामध्ये काही तुमच्या पक्षाचे समर्थक पण असतील, त्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आलेल्या आहेत. तुमच्या कामात आणि आला असेल तर तुमच्याकडे काय नाही, नक्की झालेलं आहे. मी स्वतः एसपीना आणि सीपीना सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की पक्ष आणि उद्योजक किंवा पक्ष आणि मराठी भाषा विभाग हे 2 स्वतंत्र कार्यप्रणाली आहेत. त्याच्यामुळं परंतु खात्री झाली पाहिजे. अक्कसा-पोटी पण कोणतरी काहीतरी नोकरी मागतंय म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करणे, एफआयआर दाखल करणं हे देखील योग्य नाही. परंतु दादागिरी करून उद्योजकांना छळण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे रजिस्टर करावे, ही